SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जन्मदिनी कर्मचाऱ्यांतर्फे तब्बल 1,60,000 रुपये किमतीच्या मोबाईल फोनची अनोखी भेट। रवींद्र पाटील यांचे अभिष्टचिंतन। सविस्तर वृत्त असे। सातपूर येथील उद्योजक तथा महाराष्ट्र आगरी सेना उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा काल दिनांक 1 जून रोजी मधुबन सर्व्हिसेस बजरंगनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच भेटवस्तू दिल्या। या सर्व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आकर्षण ठरले ते RK प्लॅनर्सचे स्टाफकडून उद्योजक रवींद्र पाटील यांना जवळपास 1,60,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन भेट देण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। ज्यांचा प्रगट दिन आहे ते RK प्लॅनरचे संचालक माननीय रवींद्रजी पाटील साहेब। जय आपण एक काल्पनिक शब्द आहे परीस हा काल्पनिक जरी शब्द असला तरी आजच्या युगात परिसाला कुठला लोखंडाचा स्पर्श झाला तर ते होतं असं म्हणतात। तर अनेकांच्या जीवनाचं सोनं केलं असा परिसासम सर्वांच्या या ठिकाणी मधुबन सर्व्हिसेस आणि RK प्लॅनरचे संचालक जे संस्थापक अध्यक्ष आहेत हे रवींद्रजी पाटील साहेब। गेल्या 1-1.5 वर्षापासून त्यांच्या संपर्कात मी आहे। मी त्यांना जवळून अनुभवले आणि त्यांची यशोगाथा जर पाहिली, जिथपर्यंत आम्हाला ते समजले तर आजच्या काळात माणुसकीचा झराव असे रवींद्र पाटील साहेब आहेत। या वयात देखील त्यांची स्फूर्ती आणि या यशावर पोहोचून देखील ग्राउंड टू अर्थ राहणं काय असतं हे त्यांच्याकडूनच पाहायला मिळालं। देव करो अशा माणसाचं आयुष्य निरोगी शतायुष्य हो। देवाने त्यांना आतापर्यंत जे दिलंय ते आजपासून द्विगुणित होत जावो। जितके दिवस त्यांचं आयुष्य असेल ते जसं प्रत्येकाच्या आयुष्याशी टच आहे, प्रत्येकाच्या जीवनाचं त्यांच्यामुळे सोनं झालेलं आहे। त्यांचे वर्कर्स असतील, त्यांचे मित्रपरिवार असतील, आम्ही अनेक किस्से या ठिकाणी ऐकलेत। मात्र त्यांचा स्वभाव असा आहे, एखाद्यावर उपकार केले तर सांगून दाखवायचं नाही आणि आता आपण इथं त्याचा ओघ केला तर ते योग्य ठरणार नाही। मात्र जसं गुप्त दान काही लोक करतात तसं त्यांचं कार्य इतरांच्या आयुष्यात गुप्त पद्धतीचं आहे। मात्र हे युनिव्हर्सल प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिटर्न गिफ्ट देतं। तुम्ही जे पेरता तेच उगवतं। एकदम साधन सोपन शेतकऱ्याचं वाक्य आहे। तुम्ही गहू पेरले तर गहू उगवल, हरभरे पेरले तर हरभरे उगवतील। त्यांच्या आयुष्याला जी गोष्ट येत आहे तर ती त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांच्या आयुष्यात पेरलेली आहे। आणि शेतकऱ्याचं जसं एक धान्याचं बीज पेरलं तर अनेक बीज घेऊन उगवतात, तसंच त्यांना ते मिळत गेले। जेवढं वैभव त्यांना मिळालंय तरी त्यांनी पेरलेलं ते जे बी आहे त्याचंच फलित आहे। मी पुन्हा एकदा आई तुळजाभवानीला, छत्रपती शिवरायांना आणि या महाराष्ट्राची आराध्य देवता श्रीकृष्ण भगवंताला मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की साहेबांना या पुढील आयुष्यात सर्व काही द्विगुणित त्यांचं होत जाऊ आणि थांबतो। मिळवला तर दारू सारखा। कारण कुठेही रवी पाटलांना काही काम सांगा, रवी पाटलांनी ते काम करावं
आणि निस्वार्थ मनाने काम करावं. कुठल्याही मनात हेवा दावा नाही, काहीच नाही. मुंबईला एखाद्या कार्यक्रमाला गेलो की साहेबांचं भाषण दुसरीकडे जातंय, रवी पाटील आला का? रवी पाटील आल्यानंतर रवी पाटील काय केलं काय नाही, येताना कसा आला आणि आता नाशिकमध्ये कसा सेटल झाला, त्यांच्यावरच निम्म भाषण साहेब करून टाकतात. म्हणजे एखादा माणूस काम कसा करतोय आणि कशा पद्धतीने करतोय ह्या गोष्टी जर शिकायच्या असेल तर रवी पाटलांकडनं शिकल्या पाहिजे. कारण जो सुनेला लेक मानतो आणि जावयाला मुलगा मानतो, ज्या घरात ही पद्धत आहे, खरोखर त्या घरात कुणी सांगायची गरज नाही आणि कसलीच गरज नाही. कारण ते घरच एवढं भक्कम असतंय की त्या घराला कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही. कारण सुसंस्कृत काय म्हणतात, कारण जी दुसऱ्याची लेक आपण लेकीप्रमाणे तिचा सांभाळ करतो, जो जावया असतो त्या जावयाला लेकाप्रमाणे सांभाळणारा रवी पाटील. आणि रवी पाटलांना म्हणजे रवी पाटील हा आमच्यासाठी वाघ, पण त्या वाघावर बसलेली आमची कांचन वहिनी ही कंट्रोल करत असते. कारण आम्ही पाहिलं त्या दिवशी आम्हाला अचानक वस्तीची वेळ आली. मी पाटील साहेबांना बोललो, पाटील साहेब वहिनीला फोन केला का? तर पाटील साहेब म्हणे, अहो फोन करतो पण तुमचंच नाव सांगतो. म्हणलो बघा मलाच वहिनी बोलतील, पण योग बघा कसा. कसं तरी वस्तीला थांबले आणि नेमकी 2 वाजता लाईट गेली. लाईट गेल्यानंतर सुचित उठला, बाबा इथं काही आपल्याला झोप येणार नाही. 2 वाजेला परत गाडीत बसवून 6 वाजेला घरी आलो. म्हणजे ज्या दिवशी वस्ती करायची होती ती वस्ती सुद्धा झाली नाही. असं हे दोघांचं एकमेकांबद्दल प्रेम आहे. कारण हे ज्या काळामध्ये या नाशिकमध्ये आले, या नाशिकमध्ये येत असताना त्यांची परिस्थिती काय असेल आणि कसं होतं, पण निस्वार्थ आणि निर्मळ मनाने ही दोन्ही जोडी इथं आली आणि निश्चितच त्यांचं येणं हे नाशिकसाठी, या कुंभनगरीसाठी फायदेशीर झालं, त्यांच्या आयुष्यासाठी फायदेशीर झालं. पाटील साहेब, तुम्ही ज्या ज्या गोष्टी या नाशिक नगरीमध्ये करतायत, बहुजन समाजाला सोबत घेऊन चालतायत, असं निस्वार्थी आणि निर्मळ प्रेम आणि त्याच्यामध्ये आगरी सेनेत निस्वार्थपणे काम करणारा माणूस हा तुम्ही आहात. निश्चितच तुम्हाला परमेश्वर दीर्घ आयुष्य देव, तुमच्या कुटुंबाला परमेश्वर चांगली साथ देव. कारण कुटुंब हे कसं जपावं, कसं सांभाळावं हे शिकावं तर तुमच्याकडनं शिकावं. यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी आपण सर्व मित्र परिवार उपस्थित राहिलात. खरं तर रवी शेठ, जेव्हा 30 वर्षापूर्वी आपली मैत्री झाली तेव्हा तुम्हाला आम्हाला वाटत नव्हतं की आपण या उंचीवर पोहोचाल. परंतु तुमच्यात असलेली समाजसेवेची जी तळमळ, जे हाताला काम देण्याचं जे काम, तुम्ही पुण्य कमवायचं जे काम केलं पूर्वीपासून आम्ही बघत आलो. शिवाजी नाना बंधुरे असो, आपण सर्व सोबत मला वाटतं वाढलेले लोक आहोत. आणि पुण्य संचय कसा असावा, कारण आजकाल स्वतःचं पोट भरण्यासाठी प्रत्येक जण झगडत असतो, परंतु आपल्या हातून 4 कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी जो माणूस झगडतो तो खरा देव माणूस असतो. आणि अशा देव माणसाचा आज वाढदिवस आहे. मी माझ्या इंगोले परिवाराच्या वतीने, शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने रवी शेठ यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताही मी माझं नाव निकिता रवींद्र पाटील असंच बोलते. याच्या मागे खूप मोठं कारण आहे. असं म्हणतात की घरात एक मुलगी जन्माला येते, मग एक वडील विचार करतो, आता मुलगी जन्माला आली आहे, आली तर खरी आहे, पण आता बाकीचं तिचं आयुष्य कसं करू, मी काय करू, कसं वाढू. कारण मुलं जन्माला आली की तिथं कशी पण वाढतातच, पण एक मुलगी जन्माला आली की बापाच्या जीवाला घोर लागते की आता कसं होणार, काय होणार पुढे तिचं. पण मी अशा घरात जन्माला आले जिथे मला कधी मी असण्याची भीती नाही वाटली, की मी एक मुलगी आहे. माझ्या वडिलांनी मला मुलगा असंच एक निभान दिले. जे गुण माझ्या वडिलांमध्ये आहेत तेच गुण आमच्या तिघांमध्ये आहेत. माझ्या वडिलांनी कधीच आमच्या तिघांमध्ये भेदभाव नाही केला. जशी त्यांची ही 2 शेर मुलं आहेत तशीच मी ही शेरणी आहे. असे योगेश तोंडे काका जे आहेत ते पहिल्यापासून आमच्या सोबत आहेत. कधी पण फेसबुकला असो कुठे असो मी काहीही पोस्ट केली तर नेहमी ते हेच कमेंट देतात
की ही नाशिकची शेरणी आहे. हे ते का बोलतात त्यांच्या मागे एक कारण आहे. कारण जेव्हा एक मुलगी रस्त्यावर चालते, कुठे वावरते, तर तिच्या मनात एक भीती असते की मी बाहेर तर निघाले, पण माझं पुढचं आयुष्य मी कसं काढेन. पण माझ्या वडिलांनी माझ्या मागे असे खंबीरपणे उभे राहिले की मला कधी ती भीती जाणवली नाही. त्यांनी मला खूप शिकवलं. इंग्लिश मीडियममध्ये टाकलं. मी माझं BA अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन फाउंडेशनमधनं कंप्लीट केले. दॅट इज द कोर्स ऑफ 4 years इंटिग्रेटेड कोर्स. त्याच्यानंतर मी MA इन स्पेशल इंग्लिश आहे. तेही माझ्या वडिलांनी माझ्या पाठीमागे उभं राहून मला सपोर्ट केलंय की तू कर, मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. आजच्या जर तुम्ही 21st सेंचुरीमध्ये बघितलं तर आई वडिलांचं कर्तव्य एवढंच आहे की मुलगी जन्माला आली तर तिला मोठं करा आणि तिला तिच्या घरी पाठवा. एवढंच आयुष्य आहे. आणि नंतर मग काही असो, सासरी काही झालं असेल तर आई किंवा वडील जेव्हा मुलगी तिकडे काही प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा ती फोन करून जेव्हा बोलते की बाबा मी काही अडचणीमध्ये आहे, तर तो वडील बोलतो आता तू तुझ्या सासरी गेली आहेस ना, मग तुला काहीही करून सहन करून इग्नोर करून तिथे राहावं लागेल. पण नाही, हे एक असे व्यक्ती आहेत ज्यांनी सांगितलंय कधीही काही असो तुला लढता आलं पाहिजे. मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे, तू लढ. तुला काही अडचणी आल्या मग मी बघेन. पण असं माझ्या लाईफमध्ये कधीच झालं नाहीये, कारण तेवढं खंबीर त्यांनी मला बनवलंय. असे वडील प्रत्येकाच्या घरात जन्माला येऊन आणि जसं त्यांनी मला त्यांचा मुलगा म्हणून पूर्ण मोठं केलंय माझ्या लाईफमध्ये, तसंच प्रत्येक जो वडील असेल तो असं कधीच मानू नये की बाबा एक मुलगी आहे तर तिला मी मुलीप्रमाणेच मानू. नाही, यांच्याकडनं शिका की एक मुलगी आहे तर तिला मुलासारखं कसं वागू. आज माझे भाऊ घाबरतील चालायला, पण मी नाही घाबरणार. आज ते बोलतील की अरे इकडे जायचंय पिंकी, काहीतरी कर. ते आधी मला विचारतील पिंकी काय करायचं, हे करायचं, ते करायचं. हे असं नाहीये की ती बाबा तिलाच बघा इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. तसेच रवींद्र पाटील यांनी आभार मानले. उपस्थित सर्व मित्र परिवार आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जमलेले माझे सहकारी, विशेषतः मी आगरी सेनेत जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर असणारे संपतजी डावकर, ते सर्वप्रथम आगरी सेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी जिल्हाप्रमुख असताना मी एक दिवसच त्यांच्याबरोबर बॉम्बेला जात असताना त्यांनी माझ्या मुलाला उपजिल्हा प्रमुख म्हणून पद दिलं. त्यानंतर मला दुसऱ्यांदा जोडले गेले ते अनिल भोपेजी. अनिल भोपेजींचं जर पाहिलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बरीचशी माझी कामं, जी न होणारी कामं, जिथे अडचण असेल तिथे अनिल भोपेजी उपस्थित राहतात आणि ते काम माझं सिद्धीस नेतात. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा इथे आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः मी सर्वांचे आभार याच्यासाठी व्यक्त करेन की आपण बराच वेळेपासून इथे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण बसलात आणि आपल्या वेळात वेळ काढून वेळ खर्च करून माझ्या वाढदिवसाला तुम्ही जी शोभा वाढवली माझ्या वाढदिवसाची, त्याबद्दल मी सर्वांचे आभार प्रकट करून मी सर्वप्रथम भगवंताला हेच सांगेल की मला आता ह्यापुढे काही नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या समोर बसणारी ही सर्व मंडळी, सर्व परिवार मला असा सतत मिळत राहो आणि त्याच्यामध्ये वृद्धी होत जावो, एवढीच मी भगवान प्रार्थना करतो आणि थांबतो. या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचलन पत्रकार शशिकांत निर्मळ यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक श्री निवृत्ती इंगोले, श्री संपत डावकर, अनिल भोपे, दिलीप बंधुरे, राहुल साळुंके, नाना वाघ यांसह परिवारातील सदस्य सौ कांचनताई पाटील, सुचितदादा पाटील, प्रथमेश पाटील, कुशल भगत, सौ निकिता कुशल भगत, संकेत पाटील यांसह मधुबन सर्व्हिसेसचे व आर के प्लानरचे सर्व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान.
सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.